आयसीसीच्या ताज्या टी20 क्रमवारीत भारतीय खेळाडूंना चांगलाच फायदा झालाय. फलंदाजांच्या क्रमवारीत संजू सॅमसन आणि तिलक वर्माने मोठी झेप घेतली. तिलक वर्माने तर तब्बल 69 खेळाडूंना मागे टाकले. इतकंच नव्हे तर त्याने आयसीसी टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत कर्णधार सूर्यकुमार यादवलाही मागे टाकलंय. टी20 विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हार्दिक पांड्याने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. हार्दिक पांड्या भारतीय संघाचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने आपली जबरदस्त कामगिरी कायम ठेवत आयसीसी अष्टपैलू खेळाडूंच्या टी20 क्रमवारीत पहिलं स्थान गाठलंय. अलीकडेच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली. त्याचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झालाय. हार्दिक पांड्या आयसीसी क्रमवारीत नंबर 1 टी20 अष्टपैलू खेळाडू बनलाय. बिहारमधील राजगीर येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय महिला संघाने तिरंगा फडकावलाय आणि चीनचा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलंय. गोल्डन गर्ल दीपिकाच्या या स्पर्धेतील 11व्या गोलच्या जोरावर भारताने ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या चीनचा 1ने पराभव केला. संघाचा 0-0 असा पराभव करून महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीचे विजेतेपद राखलंय. महान टेनिसपटू राफेल नदालने टेनिस खेळाचा निरोप घेतलाय. मंगळवारी त्याने कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. त्याच्या घरातील मलागा येथील चाहत्यांनी खचाखच भरलेल्या स्टेडियम समोर तो स्पेनकडून शेवटच्या वेळी खेळताना दिसला. 22 वेळा ग्रँड स्लॅम विजेता स्टार आपल्या कारकिर्दीचा शेवट विजयाने करेल अशी आशा चाहत्यांना वाटत होती, मात्र तसे होऊ शकले नाही. डेव्हिड चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याला नेदरलँड्सच्या खेळाडूकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि स्पेनचा संघ 2-1 ने पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडलाय. सध्या भारतीय क्रिकेट संघ पर्थमध्ये पहिल्या कसोटीसाठी तयारी करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांचा समावेश असलेली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 22 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळतोय. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याचा भारताच्या राखीव वेगवान गोलंदाजांच्या यादीत समावेश करण्यात आलाय. खलील अहमदच्या दुखापतीनंतर हा बदल करण्यात आलाय. भारतीय बॅडमिंटनपटूंनी चायना मास्टर्स स्पर्धेचा बुधवारचा दिवस गाजवला. पी.व्ही. सिंधू, मालविका बनसोड यांनी महिला एकेरीमध्ये तर लक्ष्य सेन याने पुरुषांच्या एकेरीमध्ये प्रतिस्पर्ध्यावर विजय संपादन करताना पुढे पाऊल टाकलंय. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉल लिओनेल मेस्सी 14 वर्षांनंतर भारतात आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यासाठी येत आहे. हा दिग्गज खेळाडू भारतात यापूर्वी 2011 मध्ये कोलकात्यातील सॉल्ट लेकमध्ये अर्जेंटिना विरुद्ध व्हेनेझुएला यांच्यात झालेल्या मॅचमध्ये खेळताना दिसला होता. आता 14 वर्षांनंतर अर्जेंटिनाची टीम पुढच्या वर्षी केरळमध्ये आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहे. बॅडमिंटन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानसाठी राष्ट्रीय स्तरासाठी निवडलेल्या 20 पैकी 13 खेळाडूंनी वयाच्या नावाखाली फसवणूक केली असल्याचे आरोप खेळाडूंच्या पालकांनी केलाय. तर 13 वर्षाखालील बॅडमिंटन स्पर्धा 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान जम्मू येथे होणार असून 4 डिसेंबर पासून 11 वर्षाखालील बॅडमिंटन राष्ट्रीय सामने होणार आहेत.